आणि तिकडे ना सर्व लेडीज आहेत, मला वाटतं कालवेच काढत आहेत खडकावरून. पाऊस आलेला आहे. चला, पाऊस आला तरी पण भिजणार नाही इथे. हे बघा, इथे थांबलो ना किती पण पाऊस पडू द्या, भिजणारच नाही. काय लागले का मच्छी? काला ढोमा. अच्छा, काला ढोमा आहे. कुठून आलात? आपलं हरणेच गाव ना. काका काय पकडलात का? काढा लवकर. गोबरा मासा भेटला. हे बघा गोबरा. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज आलो आहे हरणाईला. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच की हरणाईचा मार्केट जिथे लिलाव होतो. तर आता मात्र आपण आहोत इथे जो लाईट हाऊस आहे, या इथे आहोत हरणाई लाईट हाऊस. तर तुम्ही इथून जो व्ह्यू बघाल ना, जबरदस्त वाटते. इथे बसून सगळं इथे पाहतच राहावंसं वाटतं. अक्षरशः असा व्ह्यू आहे बघा. हे इकडे सर्व बघा हरणाईच्या ज्या बोटी आहेत मच्छीमारी करणाऱ्या, त्या इकडे सगळ्या लागलेल्या आहेत. तिकडे हरणाई गाव आहे बघा कसं, आणि तिकडे पाठीमागे डोंगराची रांग, हिरवीगार असं. तर हे असं आहे हे हरणाई गाव. तर तिकडे एक किल्ला आहे. त्यानंतरला इकडे बघा, इथे एक सुवर्णदुर्ग किल्ला, हा समोरचा जो किल्ला आहे तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे. तिथे सुद्धा जाऊ कधीतरी. जर तुम्ही कधी गावाकडे आलात ना, तर नक्की इकडे फिरा. ताजी मच्छी पण भेटेल आणि इकडे हा जो परिसर आहे तो पाहतासुद्धा येईल. तर आता पाऊस संपल्याच्या नंतरला इकडे त्या सुवर्णदुर्ग, पुन्हा डॉल्फिन सफारी असे सर्व चालू होतात. मग ते आपण सुद्धा बघणार आहोत नंतरला. त्याला मासा लागला आहे काहीतरी. भारी वाटतंय ना ते मध्येच अगदी. तर भारी वाटते. जर सोबत कोणी असेल ना तर लय मजा येईल. आपण हा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. याचं कारण काय माहिती आहे, तर तो आपण लिलावाचा भाग बघितला, तर हा थोडासा सर्व त्यामध्ये ॲड करता नाही येणार, मग व्हिडिओ मोठा होतो. त्यामुळे आपण हा दुसऱ्या भागामध्ये टाकला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे हे बंदराचं काम चालू आहे हरणाई. इथे मोठं बंदर होणार आहे, बघू शकता. हे आता थोडंफार काम झालं आहे, तर पाऊस संपल्यानंतरला हे काम सुरू होईल. बघा कसा व्ह्यू वाटतं आहे. या सर्व बोटी आता ना मच्छीमारी करून आलेल्या आहेत. तर चला जरा आपण ना मच्छी पकडतायत ना मुलं, तिकडे जरा जाऊया. आता पुढच्या वेळी कधी आलो ना तर मी सुद्धा गल घेऊन येईन आणि इकडे बघूया आपल्याला पण मासे मिळतात काय. कपलसाठी चांगलं आहे इकडे फिरण्यासाठी, मस्त अगदी निवांत. या भागामध्ये ना भरपूर मासे पकडतायत मुलं. आपण तिकडेच जाऊया. हे गाव आहे ते हरणाई. त्यानंतरला तिकडे पुढे लांब असं दिसतंय ते बघा, तिकडे मंदिर वगैरे, ते 5 पंढेरी आहे. तिकडे पुढे गेलो की आंजर्ले, तिकडे पुढे गेलो की आडे, उट्टंबर आणि केळशी ही गावं येतात तिकडे पुढे. बीचवरती बघा गुरं भरपूर आहेत बीचवरती. हे बघा कितीतरी गुरं आहेत. तर चला आता मुलं जिथे मासे पकडतायत ना गलाने, तिथे आपण जाऊया. भेटले का मासे? अच्छा, माझ्या चॅनलचं नाव आपले कोकण. हां, आताच आलात? अच्छा, तुम्ही कुठून आलात? आपलं हरणाईच गाव ना. अच्छा, रोज येत असाल कधी असा वेळ भेटेल तसा? सुट्टी. कुठे काम, जॉब कुठे करता? पेंटिंगचं. अच्छा, मस्त. गला ना काय खुबे लावता? माकुल कोलबी. काका काय पकडलात का? आताच आलात? अच्छा, हे इथे एवढं जवळ भेटतात? कोणता मासा भेटतो इथे जवळ? ढोमा. अरे बघूया. भिजवलं. चला काढा लवकर यार, सांभाळून जायला पाहिजे. खेकडा आला.
तर हे सर्व आलेत ना, ते आत्ताच आलेत, अजून त्यांना काय मासे भेटले नाही जास्त. तिकडे जाऊन बघूया, त्यांना म्हणतात भेटलेत, काय भेटले बघूया आपण. तर ही जशी संरक्षण भिंत टाईप असा कातळ आहे ना, सेम तसंच खारीच्या पुढे केशच्या त्या भागामध्ये आहे. काय लागली का मच्छी? अरे वा, मस्त. काय पकडलाय? गोबऱ्या. अच्छा अच्छा, हे गोबरा मासा भेटला. हे बघा गोबरा. हो, चॅनलचं नाव आपले कोकण. हां हा बघा गोबरा मासा. एवढेच 3च भेटलेत? हां अच्छा. कुठून आलात तुम्ही? दापोलीतून. अच्छा, इकडे येता मासे पकडायला? लागतात का पटापट? पाऊस आलेला आहे. चला आपण ना इथे दगडा खाली थांबूया. आहे बघा, पाऊस आला तरी पण भिजणार नाही इथे. हे बघा असं बघा, इथे थांबलो ना, किती पण पाऊस पडू द्या, भिजणारच नाही. काय लागले का मच्छी? भेटला? काय नाही? ढोमे. अच्छा, कुठे आहेत? याच्या खाली. अच्छा हां 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 हां, हे बघा आहे ना. कोणता मासा आहे? काला ढोमा. अच्छा, काला ढोमा आहे. कधी आता आलात? कुठून आलात तुम्ही? तालसुरेमधून. हो का, एवढे लांबून येता इकडे? दगड तुटला का तो? अच्छा, बांगडा कापून लावतात. बांगडे बघा 20 जास्त 100 रुपयाचे बांगडे आणले आहेत. हो ना, मग हो, मासे जास्त भेटले पाहिजे. 1000-2000चे मासे भेटले पाहिजे. आता फेकणार. गेला. शनिवार रविवार असला ना की मग इकडे बरेचसे फिशिंगसाठी मुलं येतात. तर सुट्टी असते ना, शनिवारची हाफ डे असतो किंवा काही ना फुल डे सुट्टी असते शनिवार रविवार. तर मग इकडे फिशिंगसाठी बरीचशी मुलं या आजूबाजूच्या गावातून येतात. दूरदूरच्या म्हणजे दापोली या पट्ट्यातील सुद्धा बरीचशी मुलं आता इकडे जे आता आपल्याला भेटली, तर काही दापोलीतून आलेले आहेत, दापोलीच्या आजूबाजूच्या गावातून. तर अशा प्रकारे मच्छीमारी करण्यासाठी येतात. आता तिकडे पण काही लोक आहेत, तिकडे बघूया आपण त्यांना काय भेटले. यार आपल्याला पण ना कधीतरी यायला पाहिजे. लागली काय मच्छी? आता झालात? अच्छा, 100 रुपयाच्या कोळंबे आणले आहेत. मग आता 1000 रुपयाचे मासे पाहिजेत. लागला? मच्छी पकडण्याची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सुद्धा इकडे येऊन अशा प्रकारे गल वगैरे घेऊन येऊ शकता. आता एक दिवशी मी सुद्धा येतो. इकडे बैलगाड्या पण आता येऊन थांबलेल्या आहेत. तर हे बघा, आपल्याला मच्छी घेतलेली आहे लिलावामध्ये. जर तुम्ही लिलावाचा व्हिडिओ बघितला नसेल तर लिलावाचा व्हिडिओ बघा, तिथे कशाप्रकारे मच्छी भेटते, आपण कोणती मच्छी घेतलेली आहे तर ती सुद्धा बघा. तर आता आपण चाललोय घरी. तर नक्की तुम्ही इकडे एकदा तरी भेट द्या. असं हे ठिकाण आहे, हरण आहे. तर मला तर खूपच जेव्हा इकडे येतो ना तर मला इकडून जावंसं वाटत नाही, तर इकडेच राहावंसं वाटतं. मच्छी घेतल्यानंतरला तुम्हाला बर्फ टाकायचा असेल तर इथे बर्फसुद्धा मिळतो. इथे तेव्हा बर्फाच्या फॅक्टरी आहे, तिकडे तुकडा बर्फ केला जातो आणि इथे मिळतो. तर तुम्ही हे बघा, इथे मच्छीमारी आता महिला आहेत, बर्फ घेऊन चालल्या आहेत. 50-100 मिळतो. तर 20 रुपयाचा बघूया आपल्याला भेटतो का, कारण का जाईपर्यंत 1 तास लागेल.
तर मच्छीमध्ये बर्फ टाकून घेऊन जाऊ आहे ना. आपण मित्रांनो तिथून मच्छी घेतली होती, ती काय तिथे तुम्हाला दाखवता आली नव्हती. तर किती रुपयाची घेतली ते तुम्हाला माहितीच आहे. तर चला आता बघूया काय काय आणि किती आलेली आहे. तर इकडे बघा आमचे भाई चला होता. तर बघूया आपण आता काय किती मच्छी भेटलंय ती. ओ वा भाई आहे का मस्त. हा हे बघा एवढे पूर्ण भरून मच्छी आहे बऱ्यापैकी. किती रुपयाची नेमकी आणायची ती बारीक. हा बारीक. आता पापलेट बाजूला काढा आणि हलवा बाजूला काढा. 13 14 28 पीस आहेत. किती रुपयाचे असतील भाई 28 पीस. 200 रुपये. हा 200 रुपयाचे 28 मिळतील. तर हे आहेत 300 रुपयाचे. 300 रुपयाचे 9 पीस आहेत हलव्याचे. 200 रुपये. 200 रुपये बरोबर 200 रुपयाचे. आणि हे 300 रुपयाचे आणि हे 200 रुपयाचे. 500 रुपयाची मच्छी. तर बघा आपण 2च प्रकारच्या मच्छी आणलेल्या आहेत. ठीक आहे का. 500 रुपयाची भाई बरी भेटली का. हा नक्की. सर्व आता फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. तर मंडळी तुम्हाला जर बघा इकडे तुम्हाला फिशिंग करायची असेल तरीसुद्धा येऊ शकता. तुम्हाला मच्छी खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला इकडे फिरायचं असेल समुद्रकिनाऱ्यावरती अगदी स्वच्छ असतं समुद्रकिनारे, ताजी ताजी मच्छी खायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण या हरणाई या परिसरामध्ये फिरलो. मला तर खूप सारी मजा आली. तर अशाच प्रकारे आपण भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.